गणाशा वेलफेअर ट्रस्ट आयोजित होळीचा रंग हा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम आता सादर झालेलाच आहे। तुम्ही सगळेजण एन्जॉय करत आहात। सुरेल गाण्यांची मैफिल सजलेली आहे आणि आपली ही मैफिल उत्तरोत्तर रंगत जाणार आहे। परंतु आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्याला आनंद देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत। तर त्या मान्यवरांचा सत्कार होणं, त्या मान्यवरांना थँक्स म्हणणं हे आपल्या संस्कृतीचा एक भाग असतो। त्याचप्रमाणे आता मी काही मान्यवरांची नावं घेणार आहेत। त्याआधी गणाशा वेलफेअर ट्रस्टच्या अध्यक्ष श्री संजय भोईर साहेब आणि उपाध्यक्षा अस्मिता भोईर साहेब, आपण कृपया स्टेजवर यायचं आहे। मी स्टेजवर बोलू इच्छिते। वृद्धाश्रम चालवणाऱ्या भारती पोद्दार ताई यांचा सत्कार आपल्या अस्मिताताई भोईर यांच्या हस्ते होणार आहेत। अनेक सामाजिक गोष्टी करणाऱ्या भारतीताई पोद्दार आपल्या कार्यक्रमासाठी विशेष पाहुण्या म्हणून इथे आलेल्या आहेत। आपण नेहमी घरातली कामं, बाकी व्यवसाय करत असतो, पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारं हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं काम भारतीताई करते। आम्हा सर्वांना होळीनिमित्त तुम्हाला मानाचा मुजरा आणि अस्मिताताईंना विनंती की आपण त्यांना पुष्पगुच्छ द्यायचे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हे फार मोठं आणि महान सामाजिक कार्य आहे। अस्मिताताई भोईर यांच्या हस्ते भारतीताई पोद्दार यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहेत। त्या आश्रम चालवतात, वृद्धाश्रम चालवतात। टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे। असे महान मोठी गोष्टी आहेत की ज्यासाठी आपल्याला त्या लोकांना आनंद व्यक्त केला पाहिजे। आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली पाहिजे। धन्यवाद भारतीताई। त्यानंतर मी स्टेजवर बोलू इच्छिते आपल्या भाजपच्या उपाध्यक्षा रतिताई पातकर। जोरदार टाळ्या रतिताई पातकर यांसाठी। आपल्या गणाशा वेलफेअर ट्रस्टच्या उपाध्यक्षा अस्मिताताई भोईर त्यांचा सत्कार करत आहेत। भाजपा उपाध्यक्षा आणि अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होणाऱ्या, विविध महिला गटांना प्रोत्साहन देणाऱ्या, स्पोर्ट्सला विशेष प्राधान्य देणाऱ्या रतिताई पातकर ह्या नेहमी हसतमुख चेहऱ्याच्या असतात आणि नेहमी पुढे असतात। धन्यवाद रतिताई। त्यानंतर मी मेघा गुरव ताई यांना स्टेजवर येण्याची विनंती करते। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेधाताई गुरवसाठी। सर्व महिलांच्या लाडक्या आणि सर्वांना प्रोत्साहन देणाऱ्या, अनेक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मेधाताईंचा सत्कार करत आहेत अस्मिताताई भोईर। त्यानंतर मी स्टेजवर बोलू इच्छिते मान्यवर विद्युत सावे साहेब, जे शिवसेना विभाग प्रमुख आहेत। विद्युत सावे साहेब, आपण कृपया मंचावर यायचं आहे आणि त्यांचे सत्कार करण्यासाठी आम्ही शेखर उगले उपाध्यक्ष भाजपा यांना स्टेजवर बोलू इच्छितो। शिवसेना विभाग प्रमुख श्री विद्युत सावे साहेब, आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलीत त्याबद्दल गणाशा वेलफेअर ट्रस्ट आपले खूप खूप आभारी आहे। आणि आमच्या भाजपा उपाध्यक्ष श्री शेखर उगले साहेब आपला सत्कार करणार आहेत। संजय भोईर साहेब आणि शेखर उगले साहेब आपला सत्कार करत आहेत विद्युत सावे साहेबांचा। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हे मान्यवर वेळात वेळ काढून आपल्या सर्वांची गाणी ऐकण्यासाठी आणि आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथे येतात। धन्यवाद विद्युत साहेब। 4 मार्च यावेळेला आम्ही आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून अयोध्येला भाविकांची एक स्पेशल आस्था ट्रेन घेऊन गेलो होतो। मी नंतर सांगतो, पण मी यांना विनंती करतोय की स्वरा तांबोळे यांनी या स्टेजवर यायचं आहे। सुनीता सिंग आणि पूनम दुबे या तिघींनी स्टेजवर यायचं आहे। तुम्हाला खरं सांगायचं तर या तीनही भगिनी, म्हणजे त्यामध्ये स्वरा ही नर्स आहे आणि त्याच्याबरोबर आणखीन एक टिटवाळाची तेलवणे या आहेत। खरं तर एक महिला भगिनी आमच्या ज्या आहेत म्हाडामधल्या, त्यांची काही चुकीने हाय इन्शुलिन त्यांना द्यायचं असतं, परंतु त्या इंजेक्शन विसरल्या आणि 3 दिवस त्यांनी इन्शुलिन न घेतल्यानंतर त्या गाडीमध्येच कोलॅप्स झाल्या। म्हणजे सकाळी त्या देवाच्या रामाच्या तिथेच त्यांना चक्कर आली। मी स्वतः त्यांना त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बोलवली, हॉस्पिटलला नेलं
आणि हॉस्पिटलला नेऊन त्यांना एका वेळी 3 इंजेक्शन्स दिले, परंतु त्यानंतर त्याच दिवशी 3 वाजता गाडी सुटली आणि गाडीमध्ये आल्यानंतर त्या एकदम बेशुद्ध अवस्थेत होत्या. आम्ही पुढे 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 अनेक वेळा डॉक्टरांना त्या ठिकाणी पाचारण केलं, परंतु ट्रॅव्हलिंगमध्ये कोणीही इन्शुलिनचं इंजेक्शन द्यायला तयार नव्हतं. आणि ते म्हणत होते की तुम्ही यांना इथल्या इथे उतरवा आणि त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज करा, आम्ही त्यांची पुन्हा येण्याची व्यवस्था करतो. परंतु 3 ठिकाणी आम्हाला डॉक्टरांनी नकार दिला. आणि मी या भगिनींना त्या ठिकाणी 2 भगिनी आणि या सुद्धा होत्या, यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो. अतिशय बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या पडलेल्या होत्या आणि आम्हाला माहिती नाही, परंतु उठवतोय बसवतोय, त्या अतिशय बेशुद्ध अवस्थेत कोमामध्ये चाललेले असताना डॉक्टर ते उतरायला पण तयार नव्हते त्यांचे पती त्यांना घेऊन. परंतु यांनी मोठी हिम्मत केली, डॉक्टरांना फोन केलं, कारण त्यांना 25 पॉइंट्स हे इन्शुलिनचं इंजेक्शन द्यायचं असतं आणि आम्हाला त्या ठिकाणी इंजेक्शन मिळालं नव्हतं, परंतु एक साधं ML मधलं इंजेक्शन मिळालं. आणि यांनी डॉक्टरांना विचारलं की ते MLचं इंजेक्शन पॉईंटमध्ये किती द्यावचं. ते म्हणाले रिस्क घ्याल. यांनी मला दादा काय करायचं, मी म्हटलं आपण रिस्क घेऊया चला. आणि यांनी त्या 25 पॉईंटचे इंजेक्शन त्या ML मध्ये मोजलं आणि त्यांना इंजेक्शन दिलं आणि खरंच त्यांची सेवा केली. परंतु त्यातही त्या सावरल्या नाही. शेवटी मी पुढच्या स्टेशनला गाडी थांबवली, त्यांना ॲम्ब्युलन्स बोलवलं, स्ट्रेचरवरनं त्यांना नेलं. परंतु इतकी हिंमत केल्यानंतर ज्या वेळेला आम्ही रात्रभर जागे राहिलो आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांची इन्शुलिन मोजल्यानंतर त्यावेळेला त्यांची इन्शुलिन शुगर 560 होती. म्हणजे संपूर्ण सिरीन दिल्यानंतर सुद्धा त्यांची इन्शुलिन जर 560 होती तर माझं म्हणणं की 900च्या घरामध्ये त्या त्यावेळेला होत्या. आणि अशा पद्धतीने पुढची झाशी स्टेशन होतं आणि झाशी स्टेशन यायला कमीत कमी 4 तास लागणार होते. म्हणजे 4 तासामध्ये त्या आमच्या भगिनीचं काय झालं असतं हे सांगता येत नव्हतं. परंतु या भगिनींनी मोठी हिंमत केली, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं यांचा तिघींचा एक सत्कार करूया आपण. येस, या सामाजिक कार्याला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण प्रसंगावधान राखणं किती कठीण असतं आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचा जीव योग्य पद्धतीने सांभाळून त्यापुढे ती गोष्ट करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला अयोध्येच्या वेळेला गेलेल्या ट्रेनमध्ये झालेली. आणि त्यावेळेला आमच्या या तिघी भगिनी त्यांनी त्यावेळेला स्वतः प्रसंगावधान रंगून समोरून पुढे येऊन ह्या गोष्टीसाठी मदत केली. त्याबद्दल गणाशा वेलफेअर ट्रस्ट तर्फे तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा आणि खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये ज्यांनी रंगत आणली त्यांचं पण आभार मानणं आपलं कर्तव्य आहे की नाही. त्यामुळे मी निशिगंधा म्युझिकच्या नितीन खांडेकर आणि आशा स्वामी यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. कृपया आपण या ठिकाणी यावं आणि आपला सत्कार या ठिकाणी घ्यावा. आशाताई स्वामी आणि नितीन आशा स्वामी आणि नितीन खांडेकर यांनी अतिशय चांगली रंगत या कार्यक्रमामध्ये आणली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निशिगंधा म्युझिकच्या सर्वा नितीन खांडेकर साहेब आणि आशा स्वामीताई. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे भाऊ, नितीन बुके खांडेकर घेऊन खाली कुठे गेलास तू. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं अतिशय सुमधुर शब्दामध्ये ज्यांनी सूत्रसंचलन केलं त्या आपल्या स्मिताताई घाडगे या अतिशय सगळ्या म्हणजे चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचलन करतात. सखी असेल, झी TV वरचे सगळे कार्यक्रम असतील, याच्यामध्ये अतिशय चांगलं सूत्रसंचलन आणि यांचं चांगलं कोऑर्डिनेशन आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 29 मधल्या सगळ्या भगिनींना सांगतो की याच्या पुढे चांगले चांगले कार्यक्रम तुम्हाला मिळणार आहेत. आपण ते साजरे करणार आहोत. फक्त आपण सर्वजण याच्यामध्ये सामील व्हा एवढीच विनंती करतोय. आणि स्मिताताई यांचा सत्कार करण्याकरता
बुके आणि शाल श्रीफळ द्या अशी मी विनंती करतोय. अस्मिता भोईर, आमच्या मेघाताई गुरव यांना विनंती करतोय की आपण स्मिताताईंचा या ठिकाणी सत्कार करावा. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचं ज्यांनी चित्रीकरण केलं ते टिळकर काका समोर उभे आहेत. कंटिन्यू या ठिकाणी 4 तास आपण उभे आहात, त्यामुळे आपण ही सन्मानास पात्र आहात. आपण कृपया या ठिकाणी स्टेजवर यावं. आपला कॅमेरा असाच चालू ठेवावा जेणेकरून आपलं सत्कार त्याच्यामध्ये रेकॉर्ड होईल. टिळकर काका आपण या ठिकाणी यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या कार्यक्रमाचं व्हिडिओग्राफी आणि फोटोशूट जे करत आहेत ते आमचे रवींद्र टिळकर साहेब. जोरदार टाळ्या रवींद्र टिळकर साहेबांसाठी झाले पाहिजेत. पुणेरी ढोल. नाही, यांचा सत्कार आपण जाणून बुजून केलाय. नाहीतर काय आपल्या उद्याची ती आपल्याला मिळणार नाही, पिढी आपल्याला मिळणार नाही असं नाही. आणि शेवटची तरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि तन्मयतेने काम करतात टिळकर काका, म्हणून त्यांचा सत्कार करणं क्रमप्राप्त ठरत आहे. धन्यवाद. अजून एक सत्कार राहिलेला आहे आतिश गोडांबेचा. कारण बिचाऱ्याने अवघ्या थोड्या वेळामध्ये या ठिकाणी सगळ्यांना बसण्याची खुर्च्या कमी पडल्या. म्हणजे याच्या अगोदर आम्ही 250 पावणे 300 खुर्च्या, यावेळेला 450 खुर्च्या मागवल्या, तरी त्या 450 खुर्च्या या ठिकाणी कमी पडल्या. त्यामुळे आतिश गोडांबेचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्याचाही सत्कार या ठिकाणी करतो. आतिश गोडांबे आणि त्याचे पिताश्री असतील, माझा खूप लहानपणीचा मित्र अरुण गोडांबे. कुठे आहे का अरुण गोडांबे? आहे का रे? ये आतिश ये. जोरदार टाळ्या आतिशसाठी. आपल्या या कार्यक्रमामध्ये आणि माईक आणि ही सिस्टीम याच्यामध्ये काही व्यत्यय न आणू देता याने अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. त्याबद्दल अतिशय या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. सतला सर या ठिकाणी आलेले TSBचे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करतो. आणि यानंतर मी या कार्यक्रमाचे संस्थापक सतला सर आणि राजेंद्र सटला या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाची आपण रंगत वाढवली. त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण या ठिकाणी सत्कारास पात्र आहात. परंतु आपलं सगळ्यांचं शब्द सुमनाने मी या ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या KSBचे संस्थापक श्री राजेंद्र सटला साहेबांसाठी. धन्यवाद सटला साहेब. आणि आता कोणाचे राहिले असतील त्यांचे सगळ्यांचे या ठिकाणी मी सत्कार केला असं सगळ्यांनी समजावं.